व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांसमवेत काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे आत्ताच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे रवींद्र पवार साहेब आहेत, CPIचे आमचे मित्र मिलिंद रानडे, रवींद्र पवारजी त्यांचे विचार मांडतीलच। आज निवडणुकीला वेगळा रंग चढला आहे। शेवटचे आता मला वाटतं 2 दिवस राहिले, प्रचाराची सांगता होईल। उद्या महाविकास आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली BKC येथे प्रचंड जाहीर सभा होणार आहे। या सभेला आपण सर्वजण उपस्थित राहणारच आहात। उद्या 17 नोव्हेंबर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे। या स्मृतिदिनी आपण नित्यनेमाने साल 2012 पासून शिवतीर्थावर स्मृतिस्थळावर येऊन साहेबांच्या स्मृती आपण उजाळून करतो, आपण नतमस्तक होतो। आपल्या घाटल्यातील नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल पाटणकर हे व्यासपीठावर येत आहेत। अनिल यावरती ओवाळून घ्या ना, काय नाही तर लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेला अनिल मी खास तुम्हाला काय बोललो, लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेला एक माझी रील खोटी प्रसिद्ध केली जात होती की अनिल देसाई ओवाळणी सुद्धा घेत नाही असं मागे फिरतात। पण आपण जनता जनार्दनाने हे सगळं थोतांड ओळखलं आणि मला भरभरून आशीर्वाद दिला। आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही, आणि तेही पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये मला पाठवलं। आज येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्राची कधी झाली नाही अशी ही निवडणूक होऊ घातली आहे। आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण मतदार आहात। प्रकाश फातर्पेकर जे 2दा आमदार आहेत, आता हॅट्रिक करायला आपल्या समोर आहेत आणि ती हॅट्रिक निश्चितच होईल, कारण आपल्या सगळ्यांचा उत्साह पाहतोय। मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय, लोकांशी बोलतोय, काहींची चर्चा होते, बऱ्याचशा NGOशी बोलतोय। निर्धार तर या चेंबूरकरांनी केलेलाच आहे, आज प्रत्यक्षात आपल्याला ते उतरवायचं आहे। लोकसभेच्या प्रचाराच्या वेळची आपल्या सगळ्यांना परिस्थिती माहीत होती की कशा तऱ्हेनं चित्र रंगवलं जात होतं। या मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये लोकसभेमध्ये कोण येणार आणि कोण येणार त्याच्यासाठी काय काय होत होतं, हे सगळे प्रकार त्यावेळेला होते, आजही आहेत, किंबहुना वाढलेले असतील। मगाशी कोणतरी म्हणालं की इकडची लोक काय ते कोण वाटप करतायत साडी नेसून, का साडी घेतल्या आहेत का साड्या घेतल्या आहेत का काही पण नाही। पण इथल्या या रणरागिणी, या महिला हे जाणून आहेत की मतदान हे आम्हाला मशालीलाच करायचं आहे। तुम्ही चोरलेल्या आमच्या धनुष्यबाण तुम्हाला साथ देणार नाही, कदापि देणार नाही। शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी धनुष्यबाण स्वतःच्या हाताने कोरलेलं होतं, ते चिन्ह त्यांनी स्वतः बनवलेलं होतं। शिवसेना प्रमुखांचं कुंचल्याचा जो अधिकार होता, जे फटकारे होते, आपण पाहिले होते। संपूर्ण महाराष्ट्र लढवला, या मुंबईची गूंज राखली,
या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचं एक चिन्ह म्हणून शिवसेना प्रमुखांनी धनुष्यबाण दाखवला, त्या निवडणूक आयोगाला पाठवला आणि निवडणूक आयोगाने तो मान्य केला होता, ते चिन्ह आपल्याला मिळालं होतं. आजही जर याच्याबद्दल संवेदना किंवा भावना बोलायच्या असतील तर मातोश्रीवर जाऊन त्या देवाऱ्यामध्ये आपण कोण न्यालात तर तिथे पहा, आजही ते धनुष्यबाण जे शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हाताने कोरलंय ते त्या देवाऱ्यात आहे. आणि त्यामुळे तुम्ही कितीही चोरलेला बाण आमचा असू द्या, तो तुमचा होऊच शकत नाही. जो ओरिजिनल आहे, जो असली आहे ते इथे आहे आणि जे नकली आहे ते वणवण भटकत आहे, लोक थारा देत नाही आहे. त्यामुळे याही वेळेला तिसऱ्या वेळेला हॅट्रिक करण्यासाठी प्रकाश फातर्पेकर सज्ज आहे आणि मतदार म्हणून तुम्हाला कौल द्यायचं आहे. काय काय सोसलं, काय काय झेललं. आज तुम्ही लोकसभेच्या अगोदर जे केलं ते सगळ्या जगानं पाहिलं, महाराष्ट्रानं पाहिलं, मुंबईकरांनी पाहिलं. 2019 28 नोव्हेंबर तुम्हाला आठवत असेल, शिवतीर्थावरची शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी घेतलेली शपथ, महाराष्ट्राची धुरा सांभाळली, महाराष्ट्राचं राज्य एक सुराज्य म्हणून त्यांनी शपथ घेतली. आणि आपलं दुर्दैव काही काळातच, काही महिन्याभराच्या काळातच कोविडच्या महामारीनं आपल्याला ग्रासलं. जसं कोविड सुरू झालं, दिल्लीश्वर महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये असताना, अग्रेसर राज्य असताना वल्गना करू लागले की आता महाराष्ट्राचं काय होणार. महाराष्ट्र हे पुरोगामी एक नंबरचं प्रगतीशील राज्य एका नवख्या मुख्यमंत्र्याजवळ आहे, ज्याने कधी प्रशासन पाहिलं नाही, ज्याने कधी सरकारी कामकाज केलं नाही आणि वेगवेगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु ते खंबीर नेतृत्व उद्धवजींचं होतं, कुठेही डगमगले नाहीत. कारण कुशल नेतृत्व आणि खंबीर नेतृत्वाला शिवसेना प्रमुख आणि महासाहेबांचे आशीर्वाद होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी अथक प्रयत्न केले, डॉक्टरांची फौज उभी केली, जे जे काही महाराष्ट्रात नव्हतं ते सर्व उभं केलं आणि कोविडच्या महामारीशी सामना केला. एक चांगलं सुसज्ज अनेक अशी हॉस्पिटल्स उभी केली, किती लॅब्स उभ्या केल्या, कुठेही ऑक्सिजन कमी पडू दिला नाही. महाराष्ट्राला आणि मुंबईला सुखरूपपणे बाहेर काढलं. आवासून सगळेजण पाहत होते की महाराष्ट्र सुखरूपपणे बाहेर आला. अहो, उत्तर प्रदेशमध्ये काय होत होतं, कशा रीतीने त्या गंगेच्या पाण्यामध्ये काय वाहत होतं हे लोकांनी जगाने पाहिलं. परंतु तिथेच महाराष्ट्र सुखरूपपणे बाहेर काढणारे ते उद्धवजी होते. उद्धवजींनी जे केलं त्यावेळेला उद्धवजी फेसबुकवरून बोलत होते, त्याच्यावरही तुम्ही टीका टिप्पणी केली. त्याची निंदा नालस्ती करण्यामध्ये तुम्ही मागे पुढे पाहिलं नाही की घरात बसून फेसबुकवर बोलतात, बाहेर येत नाही. तुम्ही कुठल्या छात्याकडून बाहेर फिरत होते? बाहेर फिरत होते ते आमचे शिवसैनिक होते, ज्यांचे प्राण गेले ते शिवसैनिकांचे गेले. बाकी फक्त मजा करत होते, मजा पाहत होते आणि महाराष्ट्र मुंबई कशी डुबणार याची कुठेतरी देव पाण्यात बुडून बसल्यासारखे बसले होते. परंतु याची पर्वा न करता एक जबाबदार लोकसेवक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणारे उद्धवजी यांनी महाराष्ट्र बाहेर काढला, तो काढलाच. रोजगार सुद्धा या महाराष्ट्राला मिळेल याची व्यवस्था केली. आपल्या माता भगिनींना सुरक्षित राखण्याचं एक फंड केला होता. महाराष्ट्र सुरक्षित होता, महिला सुरक्षित होत्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ केलं. पीक कर्ज माफ करत असताना बँकांना बजावलं, त्या विमा कंपन्यांना बजावलं की तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये नफा कमवण्यासाठी आलेले नाही आहात. आमच्या शेतकरी बांधवाला जे जे नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी तुम्ही आहात, हे सांगणारे उद्धवजी होते. एवढं चांगलं काम करत असताना महाराष्ट्राला पुन्हा एकदा अर्थचक्र, महाराष्ट्राची गती ही चांगल्या रुळावर आणत असताना तुम्ही षडयंत्र रचत होता. एकीकडे इथे मेहनत चालली होती, दुसरीकडे षडयंत्र चालू होतं. या षडयंत्राला तुम्हाला यश आलं. तुम्ही स्वतःच विधानसभेमध्ये, भर विधानसभेमध्ये, त्या पवित्र सभागृहामध्ये भाषण करत होता की आम्ही कसं वेषांतर करून भेटत होतो. काय कोण हुडी घालून भेटत होता, कोण दाढी लावून भेटत होता, कोण चष्मा लावून भेटत होता. आज तुमची दाढी उतरणार, तुमचा चष्माही उतरणार, तुमची घातलेली टोपी उतरणार. आज महाराष्ट्राच्या जनतेनं जे पाहिलंय
तो दिवस सर्व जनतेला आठवतं. या चेंबूरच्या घाटल्यातल्या लोकांना तर नक्कीच आठवतं की घातल्या कपड्यानिशी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी चांगलं काम करणारे पायउतार झाले. तुम्ही पायउतार करायला ज्या दिवशी लावलं त्याच दिवशी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेनं शपथ घेतली. तीच शपथ आपण इथे घाटल्यातल्या प्रत्येक नागरिकांना मतदारांना घेतली आहे की उद्धव साहेब तुम्हाला पायउतार करणाऱ्यांना आम्ही घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही विधानसभेचे मुख्यमंत्री विधानसभेवर म्हणून पाठवणार. आणि तो दिवस आता 20 नोव्हेंबर जवळ आलाय. 20 नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमचं कर्तव्य बजावायचं आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे भरपूर आमिष येतील, भरपूर गोष्टी सांगितल्या जातील, घोषणा तर चालूच आहेत, परंतु या सगळ्या घोषणा फसव्या आहेत. तुम्हाला आज भुलभुलैया केला दाखवला जातोय. वास्तव काय, खरं चित्र काय? 2014ला कुठेतरी सिलेंडरचे भाव 50-60 रुपये वाढले म्हणून तुम्ही थैथयाट केला होता. भाज्यांचे भाव वाढले म्हणून तुमची महिला आघाडी उतरवली होती. तुम्ही तिथे परिवर्तन करून घेतलं. लोकांना सांगितलं इथे स्कॅम होतोय, इथे इथे फार मोठा घपला झालाय, इथे सगळ्यांचं भांडं फुटतंय. अशा प्रकारे तुम्ही आलात. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर होतो एका विश्वासानं. एक विश्वास उद्धवजींनी सुद्धा व्यक्त केला होता तुमच्या नेतृत्वावर. पण ते नेतृत्व गेलं कुठे? आल्यानंतर तुम्ही ज्या ज्या घोषणा केल्या होत्या त्या फक्त निवडणुकीच्या वेळी बोलायच्याच असतात. अरे ये तो सब जुमला, ये तो बोलने की बात है. अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही मतदारांची खिल्ली उडवली. त्या मतदारांना तुम्ही वेटीत धरलं, तुम्ही त्यांना गृहीत धरलं. पण आज महाराष्ट्र तुम्हाला गृहीत धरायला देणार नाही. तुमची जे काही लोकसभेमध्ये जी शिडीवरून तुम्हाला खाली खेचलंय याच्यापेक्षाही तुम्हाला जमिनीत गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही. आणि चेंबूरकर सुद्धा आपलं कर्तव्य बजावल्याशिवाय थांबणार नाही. काय काय तुम्ही या महाराष्ट्राला काय दिलं? बेरोजगारी दिली, बेरोजगारी वाढवली. आज तुम्ही महागाई कुठे बघताय? तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगताय, मोठमोठ्या गोष्टी केल्या. खरं वास्तव तुम्ही लपवून ठेवलं. आणि हे वास्तव लपवताना या घोषणांचा पाऊस पडला. 4 करोड घर हमने बनाए और 3 करोड बनाएंगे. कुठे कोणाला घर दिलं? इथे गाठल्यातली लोक माझ्याजवळ आली. इथे अनिल पाटणकर पासून आमचे प्रमोद शिंदे पासून ही लोक भटकतायत, ही लोक तुमच्यासाठी करतायत कष्ट. त्या SRAच्या अधिकाऱ्यांना विचारलं की काय यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. काहीने माना खाली घातल्या, काहीने बोलले की आम्ही काय करणार साहेब, तिकडचे लोकप्रतिनिधी असे होते. आज या लोकप्रतिनिधींना तुम्ही उभे करणार का? अशा प्रकारचा आमदार तुम्हाला पाहिजे का? अशा प्रकारचा खासदार जो होता ज्याला तुम्ही आज काढून मला आणलंय, मी जबाबदार आहे. मी तुमच्यासाठी जे जे प्रयत्न करणार आपल्या सगळ्यांना समृद्ध घेऊन करतोय. मी त्यांना सांगितलं मी कुठच्याही अधिकाऱ्याला एकटा भेटायला जात नाही. मी जाताना तिथले जे प्रश्न आहेत त्या लोकांचे हाल अपेष्टा सोसणारे जे नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन जातो. हे आमचे प्रतिनिधी असतात आणि त्या अधिकाऱ्यांना जाब विचारतो याचं सोल्युशन काय, याचं उत्तर द्या. तुमच्याजवळ चहा प्यायला आलेलं नाहीये, तुमचा चहा आम्हाला नको आहे. आमच्या घरी येऊन तुम्ही चहा पिऊ शकता, पण आमचे जे प्रश्न आहेत, आमचा अधिकार आहे, आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. इथला पुनर्विकास झालाच पाहिजे. कोण आडवा येईल त्याला आडवा करून आपण पुढे जाऊ आणि आपल्या बरोबर आम्ही सदैव तुमच्या बरोबर राहू. हे करण्यासाठी काय आम्ही उपकार करत नाही आहोत. आम्ही आमचं कर्तव्य करतोय. उद्या इथे सोयी सुविधा जर देण्यासाठी फंड वापरला तर पाट्या आणि बोर्ड लावू नका. मी स्वतः सांगतो की या फंडावर अधिकार तुमचा आहे. तुम्ही लोकसभेमध्ये मला पाठवलं, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, ज्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी करेन तेच मला शिवसेना प्रमुखाने करण्यासाठी पाठवलंय. त्यामुळे लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, त्याला जनतेचा सेवक म्हणूनच काम करायला पाहिजे. जर तो विसरला तर त्याला त्याचे कान उपटण्याचे अधिकार या जनतेमध्ये आहेत. जनता स्वस्थ बसणार नाही. तुम्ही ते काम करून घेणं हा तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून आज जी शिस्त आम्ही पाळतोय, कारण हे संस्कार आमच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहेत. आम्ही काय कुठचं मोठं काम कुठचं हे करायचं मोठमोठ्या वल्गना करणार नाही. काल मी एका वसाहतीच्या कर्मचाऱ्यांना भेटलो, त्यांचे प्रश्न जाणले. खरोखर मनात संवेदना आणि वेदना होत होत्या की या कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मला वाटतं 4थी श्रेणीचे कर्मचारी होते. या कर्मचारी 80 सालापासून राहत आहेत आणि त्यांना त्यांचं त्यावेळचं असलेलं झोपडीवजा घर तिथं ते मुंबई महानगरपालिकेने स्टाफ क्वार्टर्स म्हणून दिले होते. आज बहुसंख्य रिटायर झाले, दुसरी जनरेशन दुसरी पिढी आली. मला वाटतं 3री पिढी काल बसली सुद्धा होती.
तरुण मुलं होती की आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी इथे आमच्या कस्ता खाल्ल्या. आम्हाला जर 80 साली तुम्ही सांगताय की बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कर्तव्य होतं की हे स्टाफ क्वार्टर्स आहेत, इथे तुम्हाला सर्व्हिस क्वार्टर्स मध्ये तुम्हाला तुमचं नाव लावता येणार नाही, तुम्हाला घर या पद्धतीनं मिळणार नाही. आम्ही साहेब सोडलं असतं, आम्हाला जे काही तटपुंज्या 5-10 हजार मध्ये आम्हाला त्यावेळेला घर घेता आलं असतं. आज घरांची किंमत झाली आहे लाखो आणि कोटींमध्ये. आम्ही कुठं जाणार, कोण आम्हाला देणार? त्यांना एकच सांगितलं, मी या संपूर्ण या तुमच्या विषयाचा अभ्यास करतो, पण एवढं वचन जरूर देतो की तुमच्यासाठी जी महानगरपालिकेने चूक केलेली आहे ती त्यांना तो चूक भरून काढावी लागेल आणि त्यासाठी तुमचा लढा हा आमचा लढा आहे आणि त्या लढ्याला आपण सामोरं जाऊ, तुम्हाला न्याय मिळवून देऊ, हे वचन त्यांना दिलेलं आहे. त्यांना कुठलीही खोटी गोष्ट सांगणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. खोटी आश्वासनं देणं हे आम्ही पाप मानतो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.